बोला. हल्लीच एक आरोप झालाय तुमच्यावर की पुण्यात अनेक गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेली आहे. तर एक गृहमंत्री म्हणून तुम्हाला ह्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करावीशी वाटते? नाही, हे मला असं वाटतं की कोणाला तरी आवडलाय प्रश्न. नाही, सगळ्या पुणेकरांना आवडलेला प्रश्न आहे हा. आणि मलाही हा प्रश्न पडलेला आहे की यांना उमेदवारी देण्याची आवश्यकता काय आहे? इतके 60 लाख पुणेकर आहेत. त्या 60 लाख पुणेकरांमध्ये अशीच माणसं का मिळाली? हाही प्रश्न आहे. खरं तर मला कधी कधी असं वाटतं की आपण एकीकडे सगळे म्हणतो गुन्हेगारी संपली पाहिजे, सगळ्यांच्या मनात आहे. अनेक वेळा तर मी भाषणं ऐकली आहेत की पुण्यातली कोयता गँग संपवा, पुण्यातली गुन्हेगारी संपवा, पुण्यातली गुन्हेगारी संपली नाही तर मी पोलीस आयुक्त तुमच्यावर कारवाई करीन. अशी भाषणं केल्यानंतर मग त्याच गुन्हेगारांना तिकीटं द्यायची आणि त्यांच्या समर्थनार्थ बोलायचं, हे किती चुकीचं आहे. अतिशय मला असं वाटतं की हे पुणेकरांना बिलकुल आवडणार नाही. तुम्ही त्यातनं काही मार्ग काढा. बघा, मी तर या निवडणुकीत ठरवलं आहे कुठली टीका करायची नाही, मी टीका पण करत नाही. पण एक कुठेतरी माझ्यातल्या गृहमंत्र्याला देखील असं वाटतं की चाललं काय आहे की एकीकडे तुम्ही जर सांगताय की गुन्हेगारी संपली पाहिजे आणि दुसरीकडे गुन्हेगारांना तिकीटं आपण देतो आहोत आणि मग त्याच्यामध्ये या पार्टीत तो गेला आहे म्हणून दिला आहे आणि त्यांच्याशी अलायन्स आहे, या सगळ्या गोष्टीला अर्थ नाही आहे. मी तर असं म्हणेन की म्हणजे ही जी काही पद्धती आहे ना, तो एक गालिबचा शेर आहे की ता उम्र गालिब मैं यही भूल करता रहा, धूर चेहरे पर थी और आईना पोछता रहा. अशा पद्धतीचं हे आहे की आपण इकडे गुन्हेगारीवर बोलायचं आणि तिकडे गुन्हेगारांना तिकीटं द्यायची. मला असं वाटतं हे योग्य नाही आहे. गुन्हेगार निवडून आले तरीही जर ते गुन्हेगार असतील तर त्यांची जागा महानगरपालिका नसेल, ती जेलच असेल. फक्त तिकीटं देणं नाही, आय थिंक थोडंसं एम्पॉवरिंग पण होतं पुण्यात गुन्हेगारांचं. रस्त्यावरती 5-10 लोक दंगा करत असतील रात्री, तर आता हिंमत होत नाही त्यांना जाऊन असं सांगायचे की तुम्ही हे रेसिडेन्शियल एरियामध्ये करू नका, कारण त्यांचा कोणाचा तरी कोणीतरी असतो. तर नाही, काळजी करू नका, या सगळ्यांची कंबर मोडणार आहे, कोणाला सोडत नाही.